नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला बोलायचे दिल्ली येथे चालू असलेल्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबद्दल. या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण दोन गोष्टी बोलणार आहेत सगळ्यात महत्त्वाच्या. एक आहे सत्ताधारी पक्षाबद्दलची आणि दुसरी आहे विरोधी पक्षाबद्दलची. सत्ताधारी पक्ष हा नालायक आहे, भित्रा आहे, हे तर सगळ्यालाच माहित आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर विरोधी पक्ष सुद्धा तितकाच नालायक आहे आणि तितकाच डरपोक आहे. या दोन्ही गोष्टी इथं समाजाला, सगळ्या भारतातल्या लोकांना कळणं महत्त्वाचं आहे. कारण भारतीयांचा स्वाभिमान जर जिवंत ठेवायचा असेल, इथली लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि विद्यार्थ्यांना समान संधीचं तत्व मिळायला पाहिजे असेल आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर इथले सत्ताधारी आणि विरोधक कसे आहेत हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून मला तर असं वाटतं की सत्ताधारी आणि विरोधक हे दोघं जण सोबतच आहेत. कारण दोघांना मिलीभगत करून फक्त जनतेला लुटायचं आहे. बघा, विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाली. या मारहाणीमध्ये पोलिसांनी जे काही कृत्य केलं ते निषेधार्ह आहे. त्यांना लाज वाटायला हवी की आपण कोणत्या पद्धतीनं कोणाला मारत आहोत. ते काय आतंकवादी आहेत का? ते काही या देशाच्या विरोधात काही कार्य करत आहेत का? ते फक्त त्यांच्या न्यायासाठी लढत आहेत. आणि तरी सुद्धा त्यांच्यावर इतकी अमानुषपणे मारहाण केली. या पोलिसांना उद्या यांची बायको, उद्या यांची लेकरं सुद्धा विचारतील की तुम्ही इतके कसे नालायक आहात. तुम्ही माणूस म्हणून तर नालायक आहातच, पण तुम्ही पोलीस म्हणून सुद्धा या देशाचे एक सुजाण, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून सुद्धा नालायक आहात, असे घरचे लोक बोलणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या आंदोलनामध्ये पोलिसाच्या नावाखाली इतरही काही लोक घुसले. आरोप असा आहे की पोलिसांमध्ये बजरंग दल, RSS यासारख्या हिंदू संघटनांची लोक होती, ज्यांनी लोकांना अक्षरशः कुत्र्यासारखं मारलं, कुत्र्यासारखं, आहे की नाही, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये. आणि हे सगळं होत असताना सत्ताधारी पक्ष तर निश्चिंतपणे होता. त्यांना काही घेणं देणं नव्हतं. धर्मेंद्र प्रधान कशा पद्धतीने हसत होता हे तुम्ही पाहिलं. पण विरोधी पक्षाने तरी रस्त्यावर यायला पाहिजे होतं. विरोधी पक्षाने तरी विद्यार्थ्यांच्या बाजूने, जनतेच्या बाजूने असायला पाहिजे होतं. पण विरोधी पक्ष सुद्धा सपशेल गांडू निघाला. काय गांडू? तुम्हाला वाटलं असेल की गांडू म्हणजे हा शब्द काही व्यवस्थित नाही, संविधानिक नाही. आपले भिडे गुरुजी आहेत ना, ते तर सगळे शिकलेले लोक गांडू आहे म्हणतात. मग तिथं कोणी म्हणत नाही की ते संविधानिक आहे की नाही ते म्हणून. पण आमच्यासारखं एखादा माणूस बोललं की लगेच संविधानाकडे येतं. मग संविधानाचंच जर आपल्याला एवढा पुळका आहे, संविधान जर आपल्याला एवढं महत्त्वाचं आहे, तर मग हा संविधानिक मार्गाने होणारा लढा जो होता, याच्यावर इतका अमानुषपणे लाठी हल्ला का झाला? राहुल गांधी जे की वारंवार सांगतात की देश या पातळीवर गेला, जे त्या पातळीवर गेला, देशाचं असं होणार, देशाचं तसं होणार, तरुणांचं वाटोळं होणार. त्या राहुल गांधीने मागच्या 20-25 दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या? काहीच नाही. जंतर मंतरवर ते गेले का? काहीच नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सत्ताधारी पक्ष जितका डरपोक आहे, जितका भित्रा आहे, त्यांना जी भीती आहे, इथले लोक आपल्याला एक दिवस सोडणार नाहीत, याच्याही खतरनाक भीती कोणामध्ये आहे, तर ती विरोधी पक्षामध्ये आहे. त्यांना त्यांची संपत्ती वाचवण्यासाठी, त्यांना त्यांचं घबाड वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षांना भिवून राहावं लागतं. आणि हेच या आंदोलनातून दिसतं. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर निर्भीडपणे येत नाहीत, तोपर्यंत कोणताही माणूस विरोधी पक्षावर विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन्ही आता एका रणगाड्याचे काय म्हणू आपण त्याला, चाकं झालेत, किंवा एखाद्या दबईचे, बुलडोजरचे चाकं झालेत. आणि हे लोक आपल्याच लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, दोघं जण मिळून. म्हणून जनतेने एकत्र यावं, जनतेने एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी आता परिस्थिती निर्माण झाली. इतका भेकाड, इतका भित्रा, इतका चिल्लर म्हणजे विरोधी पक्ष असावा, हे या देशाचं दुर्दैव आहे. सगळ्यात मोठं दुर्दैव तर सत्ताधारी पक्ष आहे, की या देशामध्ये असा सत्ताधारी पक्ष आहे जे रामाचं नाव घेऊन सत्तेत आले, है की नाही? बघा, तुम्ही विचार करा, प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन सत्तेत येणारी ही लोक आहेत, जी लोक प्रभू श्रीरामांच्या विचारांना तिलांजली देत आहेत. बघा, प्रभू श्रीरामांनी सीतेचं सुद्धा अग्निपरीक्षण घेतलं होतं. सीतेची सुद्धा अग्निपरीक्षा घेतली होती. का? कारण लोक म्हणले होते की सीता रावणाकडे होती एवढे एवढे दिवस, तिथून आता परत आली, तर ती पवित्र आहे की नाही चेक करा. आणि म्हणून श्रीरामानं स्वतःच्या पत्नीचं म्हणजेच सीतामातेचं अग्निपरीक्षण घेतलं होतं, अग्निपरीक्षा घेतली होती. आणि तिच्यानंतर ती पास झाल्यानंतरच तिला स्वीकारलं होतं. आज जर या भारतातले लोक इथल्या सत्ताधाऱ्यांना, इथल्या म्हणजे या गोष्टीला सगळे जबाबदार असलेल्या मंत्र्यांना जर प्रश्न विचारतायत की बाबा नीटचा पेपर फुटला आणि तुम्ही दोषी आहेत, तरी सुद्धा पंतप्रधान त्या लोकांची कोणती परीक्षा घ्यायला तयार नाहीत, उलट त्यांना संरक्षण देत आहेत. मग हे त्यांचे कोण लागून गेले तितकं संरक्षण द्यायला? म्हणजे जे रामाचं नाव घेऊन सत्तेवर बसलेत, त्यांनीच प्रभू श्रीरामांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे सगळे ढोंगी राम भक्त आहेत, याच्यामधलं कोणतंही खरं नाही. म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की या आंदोलनाला जेवढं शक्य होईल तेवढा पाठिंबा द्या, संविधानिक मार्गाने आंदोलनाला पाठिंबा द्या. कारण इथले सत्ताधारी आणि विरोधक दोघंही नालायक आहेत, कुपुत्र आहेत, या भारत मातेचे कुपुत्र आहेत, नालायक आहेत, दोघेही देशद्रोही आहेत. मला असं सांगायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे लोक या आंदोलनाला विदेशी ताकद आहे म्हणतात, किंवा बाहेर देशातून फंडिंग आहे म्हणतात, किंवा हे पाकिस्तान दार्जिने, चीन दार्जिने म्हणतात, मला त्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे फक्त. तुम्ही स्वतःच्या आईला एकदा विचारलं का तुम्ही स्वतःच्याच बापाच्या आहात का शेजारच्याचे आहात? ते
कारण प्रूफ असल्याशिवाय बोलणं योग्य नाही ना. जर समजा तुम्ही म्हणत असाल की हे परदेशातून आले, सत्ताधारी जे म्हणतायत की बाबा यांना परदेशी फंडिंग आहे, पाकिस्तान, चीन यांना मदत करते, हे भारत विरोधी ताकदी आहेत, तर तुमच्याकडे एवढ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन संस्था आहेत. मग त्यांनी इन्व्हेस्टिगेट करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरावे उघड करा. ते पुरावे मीडियाला दाखवा आणि त्या पुराव्याला मीडियाला दाखवून या लोकांना भरचौकात फाशी द्या. जे भारत विरोधी ताकदीच्या संपर्कात असतील तर, कोणी पाकिस्तान, चीनच्या संपर्कात असतील तर भरचौकात फाशी द्या. आमचा त्याला फुल सपोर्ट असणार आहे त्या फाशीला. पण तुमच्याकडे पुरावे नसताना जर तुम्ही असं बोलत असाल तर तुमच्या इतकं नालायक कोणीच नाही, तुमच्या इतकं देशद्रोही कोणीच नाही. कारण भारतीय लोकांना देशद्रोही म्हणणं हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि तो गुन्हा तुम्ही करत आहात. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, या आंदोलनाला शक्य तेवढा पाठिंबा द्या आणि जे कोणी अंधभक्त असतील, जे कोणी अंधभक्त चुकीच्या बातम्या आणि चुकीच्या गोष्टी करत असतील त्याला प्रखरपणे विरोध करा. नाहीतर ही आग तुमच्या माझ्या घराला संपवून टाकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.